आपण पाहता आदर्श भारत न्यूज 24। सावनेर तालुक्यातील निमतला येथे शनिवारला दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याने घरातील साहित्यासह 170 क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे। या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। ही आग घरातील गॅस सिलेंडरची नळी लीक झाल्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार निमतला येथील रहिवासी दिनेश पुसाने, मीराबाई पुसाने व दयाराम निस्ताने यांच्या घरांना आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घरातील गॅस सिलेंडरची नळी लीक झाल्याने अचानक मोठा भडका झाला। कापसाच्या गंजीने पेट घेतला व आगीने उग्र रूप धारण करीत जवळच असलेल्या घरांनाही आगीने आपल्या कवेत घेतले। या आगीत दिनेश पुसाने यांच्या घरातील अंदाजे 120 क्विंटल कापूस तर दयाराम निस्ताने यांच्या घरातील अंदाजे 50 क्विंटल कापूस जळून खाक झाला। त्यांनी घरातील अन्नधान्य, कपडे, लाकडी साहित्य तसेच जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले। आगीची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र कापसामुळे आगीने उग्ररूप धारण करीत आग लागून घरातील साहित्य व कापसाचे गंजीचे मोठे नुकसान झाले होते। खापा व सावनेर येथील अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले, पण तोपर्यंत आगीने उग्ररूप धारण करीत कापसाच्या गंजांना आग लागून मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। अग्निशामक दलाने आग विझवून आगीवर नियंत्रण मिळवले। या घटनेचा पंचनामा करून शासनामार्फत नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत देण्यात येण्याची मागणी आगपीडित कुटुंब तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत न्यूज 24। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।